नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणी निराधार आहेत, ज्या एकल महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे विवाह झालेले नाहीत म्हणजे अविवाहित आहेत, ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्रेच नाहीत, कशासाठी? ई-KYC करण्यासाठी. अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद झालेले असतील, कारण की तुमची ई-KYC न झाल्यामुळे. तर आता तुम्ही ई-KYC कशी करायची आहे? तर लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर ई-KYC करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही, तर आम्ही ई-KYC कशी करायची? हो, बरोबर आहे. आपण या व्हिडिओमध्ये तेच सर्व आपण सगळं सविस्तर महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला आता नोव्हेंबरपासूनचे हप्ते हे आलेले नसतील, कारण की ई-KYC न झाल्यामुळे. आणि नोव्हेंबरच्या आधीचे सुद्धा बरेच अशा बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबरच्या आधीचे सुद्धा काही हप्ते त्यांना आलेले नाहीत. तर सर्व अपडेट आपण बघूयात. तर पुन्हा हप्ते सुरू होण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना या 5 महत्त्वाचे अपडेट चेक करणे अतिशय आवश्यक आहे. तरच तुम्हाला तुमचे सर्व हप्ते, बंद झालेले हप्ते पुन्हा मिळतील. तर लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणाल की फक्त ई-KYC हेच कारण आहे का हप्ते बंद होण्यामागे? तर नाही. हप्ते बंद होण्यामागे हे 5 कारणे आहेत की त्यामुळे तुमचे हे हप्ते बंद झालेले आहेत. तर हे 5 कारणे कोणती आहेत आणि ते तुम्हाला काय करायचं आहे? या गोष्टी 5 कारणे जे आहेत ना, हे तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणीला चेक करायचं आहे आणि ते तुम्हाला संपूर्ण काम आजच्या आज पूर्ण करायचं आहे. तुम्ही हे जर पूर्ण केलं तर तुम्हाला हप्ते येण्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचे पुन्हा सर्व हप्ते सुरू होतील. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्ही म्हणजे हे ज्या 5 गोष्टी आहेत ना, म्हणजे टोटल 6 गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासोबत तुम्हाला मी ई-KYCचं महत्त्वाचं अपडेट पण सांगणार आहे. तर काय आहे पहिलं? तर तुमचं ज्या पण काही बँकेमध्ये खातं आहे, त्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करणे, बँक खाते सुरू आहे का? तुमचं ज्या बँकेमध्ये तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो, त्या बँकेत तुम्हाला जायचे आहे आणि त्या बँकेत तुम्हाला चौकशी करायची आहे की तुमचे बँक खाते हे सुरू आहे का? कारण की तुमचे बँक खाते जर बंद पडलेले असेल, कशामुळे काय होतं? समजा आपण जर बँकेमध्ये पैसे भरले नाही किंवा काढले नाही, म्हणजे कुठलाही आपण व्यवहार केला नाही बँकेमध्ये पैसे भरण्याचा किंवा काढण्याचा, याला व्यवहार म्हणतात. तर हे तुम्ही जर काही केलं नाही तर बँक खाते हे बंद पडते. आणि तुमचे बँक खाते हे बंद पडलेले आहे का सुरू आहे, हे तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करावी लागेल. कारण हे सुद्धा एक कारण आहे की तुमचे हप्ते बंद झालेले आहेत. दुसरं कारण काय आहे? तर तुमचे बँक खाते KYC केलेले आहे का? कारण की वर्षातनं एकदा तुम्हाला हे बँक KYC करणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. तुम्ही जर तुमची बँक KYC केली नाही तर तुम्हाला हप्ते येणार नाही, तुमचे बँक खाते बंद पडेल. त्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला बँकेची KYC करणे हे बंधनकारक आहे आणि आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्ही जर बँक KYC पूर्ण केली तर तुमचे कोणतेही हप्ते थांबणार नाही. तुमचे सर्व हप्ते हे पुन्हा नव्याने सुरू होतील. तुम्ही म्हणाल बँक KYC कशी करायची? तुम्ही जर म्हटलात तर मी तुम्हाला यावर पुन्हा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार की बँक खाते कसे सुरू करायचे, बँक KYC कशी करायची.
बँकेला आधार कार्ड कसं लिंक करायचं यावर मी तुम्हाला पुन्हा सर्व सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी, तुम्ही काय करा, फक्त मला कमेंट करा की बँक KYC कशी करायची यावर व्हिडिओ आणा म्हणून. तिसरं काय आहे, तर तुमचे बँक खात्याला तुमचे आधार कार्ड हे लिंक आहे का हे तुम्ही चेक करा. आणि हे सुद्धा तुम्हाला दरवर्षी करणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जरी लाभ घेत असलात आणि इतर योजनांचा जरी तुम्ही लाभ घेत असलात तरीसुद्धा तुम्हाला तुमचे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे. आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला हे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे चेक करणं, आणि तुमचं ते नसेल लिंक तर पुन्हा तुम्हाला ते अपडेट करणं, चेक करणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. तरच तुम्हाला तुमचे बंद झालेले हप्ते हे तुम्हाला पुन्हा मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणी, लवकरात लवकर हे सगळे कामं करा. पुढचं आहे चौथा मुद्दा. काय आहे, रेशन कार्ड KYC केलेली आहे का. तर तुम्ही म्हणाल आमचं रेशन कार्ड तर सुरू आहे. हो, तुमचं रेशन कार्ड जरी सुरू असलं तरीसुद्धा दरवर्षी वर्षातून एकदा जानेवारी महिन्यामध्ये रेशन कार्ड KYC तुम्ही केली पाहिजे. रेशन कार्ड तुमचं वर्षातनं एकदा जर तुम्ही KYC केलेलं नाही तर तुमचे हे हप्ते येणं बंद होऊ शकतं. हेच कारण आहे की तुम्हाला हप्ते हे तुमचे बंद झालेले आहे. 4-4, 5-5 महिने झाले तुम्हाला हप्ते येत नाही, कारण की या सगळ्या गोष्टी तुम्ही KYC करणं आणि अपडेट करणं हे आवश्यक आहे. रेशन कार्ड KYC कसं करायचं हे खूप सोपं आहे. यावर मी तुम्हाला हवं तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी, तुम्ही हे लवकरात लवकर जाऊन करा हां, कारण की या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणे अत्यंत गरज आहे, अत्यंत आवश्यक आहे. खूप लाडक्या बहिणींना माहीतही नसतं की या सगळ्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपले हे हप्ते बंद होतात. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे. तर पाचवा मुद्दा आहे eKYC. आता वेबसाईट ही सुरू झालेली आहे. या वेबसाईटवर तुम्ही ज्या बहिणींचे अशा पद्धतीने चूक झालेली असेल, पर्याय निवडताना ज्या बहिणींची चूक झालेली आहे त्या बहिणींनी वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर eKYC पूर्ण करा. आणि तुम्ही जर eKYC करायला उशीर केला तर तुमचे बंद पडलेले हप्ते तुमचे आणखी वाढत जातील आणि तुम्हाला हप्ते येणार नाही. जरी तुमच्या हातामध्ये 31 मार्चपर्यंत मुदत असली तरीसुद्धा तुम्ही eKYC करायला उशीर करू नका, लवकर eKYC करा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे कागदपत्र नाही, बरोबर आहे. तर आम्ही eKYC कशी करायची, तर मी तुम्हाला याआधी आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. eKYC कशी करायची, ऑफलाईन eKYC कशी करायची यावर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्हाला पंचायत समिती कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमची eKYC ही पूर्ण करायची आहे. तर सहावं काय आहे, तर तुमचे DBT जे आहे ते ॲक्टिव्ह आहे का, म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जेव्हा आपण सरकारी योजनांचा लाभ घेतो त्यावेळेला आपल्याला सरकार हे पैसे DBTच्या माध्यमातून आपल्या बँकेत पैसे येत असतात. डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये सरकार पैसे नाही पाठवत, तर DBTच्या द्वारे आपल्या बँकेत पैसे येत असतात. म्हणून आपलं हे DBT ॲक्टिव्ह असणं हे गरजेचं आहे आणि हे दरवर्षी तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. लाडक्या बहिणी बघा, मी तुम्हाला पुन्हा पाचवा मुद्दा eKYC बद्दल सांगते. तुम्ही अर्ज लिहून तुमचा आधार कार्ड आणि तुमच्याकडे जे कागदपत्र असेल, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अर्ज, हे तुम्ही लिहून पंचायत समिती कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यापैकी तुम्हाला जिथे तुमचे अर्ज आणि कागदपत्र घेतले जातील तिथे जाऊन तुम्ही हे देऊन या, म्हणजे तुमची eKYC पूर्ण होईल. आता यावर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही नसेल पाहिले तर लवकर जाऊन बघा. तुम्ही म्हणाल तर मी परत व्हिडिओ यावर घेऊन येईन. जर तुम्हाला कुठेही eKYC करता आली नाही
तुम्हाला तुमचे कागदपत्र आणि अर्ज हे कुठेही स्वीकारले नाही तर काळजी करू नका. तुमच्यासाठी सरकार पुन्हा ई-KYC वेबसाईट ही सुरू करणार आहे, परंतु त्याला अवधी आहे. जून महिन्यामध्ये सरकार पुन्हा ई-KYC वेबसाईट सुरू करणार आहे.